चव्हाण साहेबांना श्रद्धांजली अर्पण करायची आहे, तरी मी सर्वांना विनंती करेन की आपण जागेवर थांबायचं आहे। एक साथ सगळ्याला जिथे जागेवर थांबू द्या। हत्ती घोड़ा पालकी, बोलो कृष्ण भगवान की। तर मॅडम काय सांगाल की देगलूरच्या रसिकांनी खरोखरच तुमच्या गाण्यावर तालावर ठेका धरलेला आहे आणि देगलूरचे रसिक आज देगलूर शहरात नाही नांदेड जिल्ह्यातून आज नाव गाजवलं। खूप छान वाटलं मला तुम्हा सर्वांना भेटून व इथल्या रसिक प्रेक्षकांना भेटून खूप मनाचं समाधान झालं की आमच्या सर्व रसिकांनी म्हणजे खूप मनोरंजन हे केलं, एन्जॉय केला आणि खूप प्रतिसाद छान दिला। तसेच दहीहंडी उत्सवानिमित्त आम्हाला ज्यांनी बोलावलं त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते। तसेच पोलीस सहकारी असतील त्यांनीही आमची खूप छान व्यवस्था केली। त्यानंतर आम्ही इथं आलो, त्यानंतर आमचं चहा नाश्ता जेवण ही पण खूप छान सोय त्यांनी आमची केली। महिला मंडळ खूप छान होतं आणि मी फर्स्ट टाइम नांदेडमध्ये देगलूर या गावामध्ये पहिल्यांदा कार्यक्रम केलाय, पण मला खूप छान वाटलं आणि मला पुन्हा एकदा जर बोलवलं तर मला खूप छान वाटेल आणि मला पुन्हा यायला आवडेल। मॅडम मार्केट जाम केलं असं वाटतंय का तुम्हाला शहरामध्ये? देगलूरचं ऑडियन्स तसं होतं की त्यांनी मला डोक्यावरती उचलून घेतलं आणि मला एन्जॉय केला। मी स्वतः खूप डान्स एन्जॉय केला आणि खूप छान वाटलं मला। खूप आभारी आहे मी तुमचे सर्वांचे। धन्यवाद। देगलूर शहरामध्ये दहीहंडी महोत्सव निमित्त आज देगलूर शहरामध्ये भरगच्च असा कार्यक्रम झाला। पाहू शकता की आपल्यासोबत मॅडम काय सांगाल की देगलूरच्या रसिक प्रेक्षकांनी आज भरभरून प्रेम दिलं तुम्हाला? खरंच खूप भरपूर प्रेम मिळालं आहे आणि सर्व रसिकांनी कार्यक्रम खूप एन्जॉय केला, कुठलंही विघ्न आलं नाही। नियोजन खूप चांगल्या पद्धतीने केलं, पोलीस प्रोटेक्शन खूप छान होतं, गर्दी अफवाट असून सुद्धा कार्यक्रम यावर्षी गेल्या वर्षीपासून यावर्षी या कार्यक्रमामध्ये असे कार्यक्रम प्रत्येक वर्षी होत असतात, परंतु यावर्षी तुमच्या कार्यक्रमाला आज एवढं प्रतिसाद मिळाला। नांदेड जिल्ह्यात चांगला एक्सपिरियन्स आलेला आहे आतापर्यंत, पण आज देगलूरमध्ये दहीहंडी उत्सवानिमित्त या सुंदर सोहळ्याकरता आयोजकांनी इतक्या सुंदर कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं। प्रथम मी माझे निर्माता शाहीर शैलेश लोखंडे यांचे मनपूर्वक खूप आभारी आहे की इतकं सुंदर त्यांनी आम्हाला इथे प्लॅटफॉर्म दिला आणि कार्यक्रम दहीहंडीचा अत्यंत सुंदर पद्धतीने पार पडला। महेश पाटील आपल्या सुद्धा देगलूर शहरात एक अनोखा पद्धतीने कार्यक्रम झाला, काय सांगा? शिवसेनेचे शहर प्रमुख बालाजी मैलागिरे यांच्या वतीनं 2015 पासून श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त या ठिकाणी दहीहंडी महोत्सव व लावणी महोत्सवचा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो। पण यावर्षी नावमध्ये चंद्रा राधिका पाटील यांचा हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट, मनमोहक, आनंददायी या ठिकाणी झाला। मी खरं तर लावणी एवढा वेळ मी पाहत नाही, पण पहिल्यांदाच असं म्हणजे पूर्ण लावणीचा कार्यक्रम मनसोक्त आनंद घेत या ठिकाणी पाहिला। अतिशय कार्यक्रम उत्सुक चांगला झाला। देगलूरकर जनतेने सुद्धा हा कार्यक्रमाला प्रचंड असा प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी देगलूरकर जनतेचं आणि राधिका पाटील यांच्या सर्व टीमचं मी खूप खूप आभारी मानतो, धन्यवाद मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। पाहू शकता की आपण देगलूर शहरामध्ये आज दहीहंडी कार्यक्रम महोत्सव निमित्त हजारोच्या संख्येने रसिक प्रेक्षकांनी आज ठेका धरायला लावला। पाहू शकता की फॉलोअर आहेत आपले आणि पहिल्यांदा तर मी मैलागिरे साहेब आणि त्यांच्या टीमचे खूप खूप आभार मानते की त्यांनी मला इन्व्हाइट केलं आणि तुमच्याशी संवाद साधण्याचा म्हणजे काय म्हणता संधी दिली। आणि आत्याबाई म्हणजे कसं प्रसिद्ध होण्याचं रिझन तुम्हीच आहात, तुम्हीच आत्याबाईला मोठं केलेलं आहे। आणि पहिल्यांदा गोकुळाष्टमीच्या खूप खूप तुम्हा सर्वांना शुभेच्छा। जास्त बोलले असते, आवाज खूप मोठा आहे माझा, तुम्ही रील्स मध्ये बघितलंच असाल, पण आता माझा घसा बसलेला आहे, आवाज बसलेला आहे, कळत असेल तर माफ करा, जास्त वेळ काय बोलू शकत नाही। फक्त आत्याबाईवर असंच प्रेम करा, आत्या